राज्यात आजपासून 10% आर्थिक आरक्षण लागू करण्यात आलंय। केंद्राच्या कायद्यानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी राज्यात 1 फेब्रुवारीपासून राज्य शासकीय सेवा आणि शिक्षणात 10% आरक्षण लागू करण्यात आलं आहे। मात्र राज्यात मराठा समाजाला स्वतंत्र 16% आरक्षण लागू असल्यानं राज्यातील या 10% आरक्षणाचा लाभ त्यांना मिळणार नाही। केंद्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये मात्र मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। केंद्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींना 49.5% आरक्षण लागू करण्यात आले आणि त्या व्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी 10% आरक्षण लागू करण्यासाठी घटना दुरुस्तीद्वारे कायदा करण्यात आलाय। त्यानुसार राज्यात हे आरक्षण लागू करण्याचा आदेश देण्यात आलाय। राज्यात आरक्षणासंबंधी 2004 चा अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी तसंच 2018 चा महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आरक्षण कायदा असे 2 कायदे आहेत आणि या कायद्यांमध्ये आरक्षणाच्या यादीत ज्या जातींचा समावेश नाही त्या जातीतील व्यक्तींना आर्थिक दुर्बलांसाठीचं 10% आरक्षण लागू करण्यात येत असल्याचं या आदेशात म्हटलं आहे।